आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। आदिवासी कातकरी समाज बहुउद्देशीय केंद्राचे जल्लोषात लोकार्पण। परळी येथील बहुउद्देशीय आदिवासी भवन ठरणार विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दालन। प्रकाश देसाई, पाली विनोद भोईर। सुधागड तालुक्यातील परळी पडवळी रोड येथे प्रधानमंत्री जनमन योजनेतून सुमारे 60 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आदिवासी कातकरी समाज बहुउद्देशीय केंद्र आदिवासी भवन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे तसेच भविष्यात त्यांच्या प्रगतीचे दालन ठरेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश भाऊ देसाई यांनी केले। आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय केंद्राचे उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 27 रोजी दुपारी मोठ्या जल्लोषात प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते। या प्रसंगी या सोहळ्यासाठी परळी ग्रामपंचायतच्या सरपंच साक्षी देसाई, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस विठ्ठल सेनकर, माजी सभापती उज्ज्वला देसाई, वराड जांभूलपाडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रद्धा कानडे, माजी सभापती पिटू ढुमना, भाजपाचे सुधागड तालुका उपाध्यक्ष आतिश खंडागळे, परळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच धर्मेंद्र आंधेकर, आदिवासी समाज परळी अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश पवार, बिरसा मुंडा आदिवासी संस्था अध्यक्ष अनंत वाघमारे, महिला अध्यक्षा खालापूर हिराताई पवार आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी वरहाड जांभूळपाडा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच श्रद्धा कानडे, आदिवासी नेते सुरेश पवार, विष्णू वाघमारे, रमेश पवार, हिराताई पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले। अतिशय देखणं व सुसज्ज बांधण्यात आलेल्या या बहुउद्देशीय आदिवासी केंद्राचे खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी वकील रमेश पवार यांचे भरभरून कौतुक केले। यावेळी आदिवासी बांधव सुरेश पवार, विष्णू वाघमारे, ॲडव्होकेट रमेश पवार, हिराताई पवार यांनी आपल्या आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले। परली विभाग आदिवासी समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश पवार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की केंद्र शासनाने या बहुउद्देशीय आदिवासी समाज केंद्रासाठी भरभरून निधी दिलाच, परंतु ग्रामपंचायत पातळीवर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी देसाई यांच्यासह तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व भाजपा नेते प्रकाश भाऊ देसाई यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले। कार्यालय बांधले ज्याप्रमाणे वयाच्या 25 वर्षी आपले हुतात्मे नागू महादू तत्करी हे आपल्या देशासाठी हुतात्मे झाले, तसे तुमच्यातले त्यांच्या जोडीला अजून क्रांतिकारी हुतात्मे झालेले, त्यांचाच मान ठेवून आज आपण इथे कार्यक्रम करत असतो। गेल्या वर्षी सुद्धा आपण कार्यक्रम केलाय, परंतु सभा मंडप छोटं होतं। प्रत्येकाच्या अनुदानातून देसाई सर असून दे किंवा कुंभार संदेश कुंभार असून दे, गणेश कानडे असून दे, यांच्या माध्यमातून छोटं असं सभा मंडप होतं, इथे नव्हतं असं नाहीये। परंतु आता खूप सुंदर चांगल्या पद्धतीने तुमचं हे सभा कार्यालय झालेलं आहे। इथे तुमचे प्रत्येक कार्यक्रम होऊ शकतात चांगल्या पद्धतीने। हे त्यांचं नावच तसं आहे, बहुउद्देश समाज मंदिर। का तर तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन इथे विचारधारणा तुमच्या मांडल्या गेल्या पाहिजे। लहानापासून मोठ्यांपर्यंत तुमचे कार्यक्रम इथे व्हावे म्हणून या उद्देशाने सरकारने केंद्र सरकारने हे कार्यालयाला अनुदान दिले। खूप सुंदर चांगला परिसर आहे। असा परिसर तुमचं सभा मंडप आहे। या कार्यक्रमाला मला इथे 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानते। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।